एक सांगू, तुमचं मत काही असो, मी आयुष्यभर आदर करेन तुमचा, पण या सगळ्याचा आपल्या मैत्रीवर कधीच परिणाम होऊ देऊ नका प्लीज. कारण तुमची मैत्री, तुमची सोबत हाच माझ्या जगण्याचा खरा आधार आहे. सध्या इतकंच. तुमचाच समीर. पत्र तर लिहून झालंय. आता अर्पिता मॅडम पर्यंत पोहोचवू कसं आहे? चला जेवण करून घेऊ. जेवण झालं की ही जड साडी बदलायची आहे मला. आलो चालेल. हा या लवकर. तो नतद्रष्ट समीर आपल्याला मदत करणार, तो आपल्याला घर मिळवून देणार. अहो त्याच्यामुळेच तर आपल्याला बेघर व्हायची वेळ आलीये. माझा त्याच्यावर काडीचाही विश्वास नाहीये. कल्याणी, कल्याणी तू तरी काहीतरी बोल, का मीच बोलत राहायचंय सगळं? आई, कोणाची मदत घ्यायची कोणाची नाही हा चॉईस नाहीये आता आपल्याकडे. मोजून 3-4 दिवस आहेत आपल्या हातात आणि तेवढ्या वेळात घर शोधायचंय आपल्याला. एकतर पुरेसे पैसे नाहीत, पुरेसे कॉन्टॅक्ट्स नाहीत. त्यात तो नचिकेत ऐकत नाहीये आणि अशा वेळी आपण पण म्हणून काय झालं? त्या समीरची आणि त्या अपशकुनी मुलीची मदत घ्यायची? हे बघा, मला मान्य नाही. मला वाटतं की आपण घरातल्या सामानाची बांधाबांध आणि आवरावर करायला घेऊया. हा, म्हणजे ऐनवेळी धावपळ व्हायला नको. तुम्ही तर असं बोलताय जसं काय त्या समीरने रांगच लावली घराची तुमच्या समोर. तुझा नसेल, पण माझ्या जावयावर पूर्ण विश्वास आहे. आजवर त्याने दिलेला प्रत्येक शब्द पाळलाय, तसा आताही ते पाळतील. उद्या त्यांच्या बरोबर घर बघायला जाणार आहे मी. काहीतरी व्यवस्था नक्कीच होईल. आणि देव न करो त्यांच्या हातून हे काम झालं नाही ना, तरी सुद्धा हे घर सोडायचंच आहे आपल्याला. त्यामुळे सामानाची बांधाबांध करायला घेऊया. अहो जरा नीट विचार करा. एवढा विश्वास आहे त्या समीरवर, उद्या घात करेल ना मग कळेल. कविता, घात ना आपल्या पोटच्या पोरानेच केलाय, कळतंय का तुला? आणि विश्वासघात जर आपल्या जावयाने केलं ना, तर त्यात आश्चर्य वाटायला नको, नाही का? हा, निकी, तुझं सामान एका बॅग मध्ये भरायला घे. निकी, जरा तुझ्या बाबांना समजव. रक्ताची नाती कशीही वागली ना तरी शेवटी ती रक्ताची नाती असतात. परक्यानं डोक्यावर बसवलं ना तर ते परकेच असतात. आई, समीर जिजू तुझ्यासाठी परके असतील, आमच्यासाठी नाही. निकी, आणि बाबा बरोबर बोलतात. मी त्यांना काही समजवणार वगैरे नाहीये. उलट तू सिच्युएशन समजून घे आणि तशी वाग. कल्याणी, मी तुला एक बॅग देतो आणून, त्यामध्ये तुझं आणि गौरीचं सामान भरून घे. आणि अजून बॅग लागली ना तर निकी विमा काकांकडून बॅग घेऊन येईल. कल्याणी, हे बघ माझं ऐक. अजूनही वेळ गेलेली नाहीये. आपण काहीतरी प्रयत्न करूया ना. आई प्लीज नको ना. माझं या घरात कुणीच ऐकणार नाहीये का? मला त्या समीरची मदत नकोय. तोही त्या कार्टी सारखा अपशकुनी आहे. त्याने दिलेलं घर आपल्याला लाभणारच नाहीये. बाबा आपल्याला बॅग लागेल, मी विमा काकांकडे जाऊन येते.
निकी निकी तू माझं ऐक, मी सांगते निकी. हे बघा माझं ऐका. कल्याणी कल्याणी तू तरी माझं कुणीच काय ऐकत नाहीये. चला पूजा झाली, जेवण झालं, तर साडी बदलते. एवढी टोचते नाही साडी. प्लॅन तर सक्सेसफुल झालाय. हे काय? ते हे मला जे वाटतं ते, पण तुम्ही उत्तर द्यायला पाहिजे असं काही कंपल्शन नाही आहे. मी मनातलं फक्त सांगितलं. तुम्ही उत्तर देऊ नका. काही प्रॉब्लेम नाही आहे. हे असं पत्र न लिहिता स्वतः येऊन सांगितलं असतं तर मला जास्त आवडलं असतं. प्लॅन तोच होता, पण माझी काय म्हणालात तुम्ही? अर्पिता मॅडम, थँक्यू सो मच. तुम्हाला कल्पना नाही माझ्या मनावरचं ओझं उतरवलं तुम्ही. थँक्यू मनापासून थँक्यू अर्पिता मॅडम. खरंच थँक्यू अर्पिता मॅडम. अरे हमका थैंक यू काहे बोल रहे हैं आप? हम तो अभी कपड़ा लिए भी नहीं. तू कौन है? वो अर्पिता भाभी ने कपड़ा लेने के लिए बुलाए थे हमको. हमका बुलाई थी? कब बुलाई थी? अरे आलात तुम्ही? अहो ते मी साडी बदलायला गेले आणि साडीची गडी मोडली, तरी बघा एवढा मोठा डाग साडीवर. चहाचा का कसल्या तरी डाग पडले, म्हणून मग मी ड्राय क्लिनिंगला देण्यासाठी यांना बोलवून घेतलं. हे घ्या, हे अच्छे से धोके दे ना. बघा केवढा मोठा डाग पडलाय. हा डाग काढून द्या. आप टेंशन मत लो भाभी. भैया बताओ इनको. क्या बताओ? अहो तुम्ही ही साडी कशी काय देऊ शकता त्यांना? हा तर ड्राय क्लिनिंगला द्यायची म्हटलं यांनाच द्यावी लागेल ना. अजून कोणाला देणार? भैया हे बघा चांगल्या कंडिशन मध्ये. हा साडी अच्छा कंडिशन में वापस आना चाहिए. जी भाभी. अर्पिता मॅडम, अहो ड्राय क्लिनिंगला वगैरे द्यायची गरज नाहीये. आपण घरच्या घरी धुऊ ना. अहो घरी साडी धुवून निघणारा डाग असता तर मीच दिली नसती ड्राय क्लिनिंगला. पण बघा ना तुम्ही केवढा मोठा डाग आहे. असा घरात धुवून नाही निघणार. म्हणून द्यावी लागेल. घ्या.